विठोबा
विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर गेला राज्यभार चाले ऐसा लावून या बंद श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसावळीने तुकाने महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्र हे पंडरिकाला तोरणीकडे समाज देशात समान कंदंबर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पंडरंगा भावी कामस्तक हे पाया श्री सद्गुरु चैतन्य कारण्याता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता देखील आपण सर्वश्रेष्ठ महान संत जगद्गुरु जगन्मनीय तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा आणि चार चरणाचा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा सालाबादप्रमाणे याही वर्षी संत सम्राट संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त अखंड नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 29 आणि त्यातली आजची दुसरी सेवा आहे.
काळकरी मंडळी, बाहेरगावून आलेले काळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय आमचे परम स्नेही राहुलजी महाराज, शिवाजी महाराज, हे सर्व काळकरी सगळ्यांच्या आणि जास्त सहकारी हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय महादेवजी महाराज, सर्व या गावकऱ्यांच्या अतिप्रतिसादातून 29व्या वर्षातली आजची दुसरी सेवा आहे. तुकाराम महाराज बाबा जीवन जगत असताना कसं जीवन जगावं याचं परिपूर्ण माहिती ज्याने जीवापर्यंत पोहोचवली त्याचं नाव संत आहे. संसार सोडायचा नाही, रात्रंदिवस संसार करायचा, पण भगवंताला एक क्षणभर सुद्धा विसरायचं नाही याची जाणीव करून जे देतात का त्याचं नाव संत आहे. संसार करावाच लागतो, त्याबरोबर पुण्याची अत्यंत गरज असते. ते पुण्य भगवंताच्या नावाशिवाय वाढू शकत नाही. पुण्य असल्याशिवाय प्रत्येक जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. हे ज्याने अंमलात आणून दाखवलं त्याचं नाव संत आहे. संसाराचं मात्र करतात पण प्रत्येक जीवाचं कल्याण इच्छितात त्याचं बी नाव संत आहे. संत एवढ्यासाठी येतात, वृद्धा हे जन न देखवे डोळा येतो कळवळा कल्याण संताचे होते. त्यांचं वेगळं येणं आहे ना आपलं वेगळं येणं आहे. त्यांचं येणं स्वातंत्र्यात आहे, जाणंही स्वातंत्र्यात आहे. आपलं येणंही स्वातंत्र्यात नाही, जाणंही स्वातंत्र्यात नाही. देवाला आणायचं असतं, पाठवायचं असतं. संत स्वतःहून आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच बाहे वर्ताया अग्रानी भरले जग किंवा अवतार तुम्हा धराया कारण धराया संत अवतार येतात. तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज त्यांच्या जन्मोत्सवानिमित्तच अखंड नाम साधताय. काय केलं रोहिदास महाराज, मी तुम्हाला सर्वांना पाठ आहे. 29 वर्षाला तुम्ही रोज रोज ऐकता, तुमच्या सगळं ते पाठ झालेलं आहे. संसार करत करत पोटासाठी संसार आणि पुण्यासाठी भजन. रात्रंदिवस घरात कसं राहिलं पाहिजे, बाहेर कसं राहिलं पाहिजे, संसार कसा केला पाहिजे, त्यात रात्रंदिवस चिकाटीनं भजन कसं केलं पाहिजे हे ज्याने अंमलात आणून सांगितलं का त्यांचं नाव रोहिदास महाराज आहे. अजून एक घेतोय, त्यांनी सांगितलं हे तुम्हाला पाठच आहे. सर्व काहीही करा पण भजनामध्ये फक्त भावाला प्राधान्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माऊलीचं असं म्हणणं आहे, मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मध्ये गाते. त्यांनी तेच केलं, काही केलं नाही. रात्रंदिवस मन शुद्ध असलं का आणि शुद्ध भावानं भजन केलं का भगवंत आपला व्हायला वेळ लागत नाही. यांनी समाजाला दाखवून दिलं. सांगितलं जीवन जगत असताना प्रत्येक जीवानी भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा आपला धर्मच आहे भजन करणं असं संतांचं म्हणणं आहे. भजनासाठीच आपण आहोत, संसारासाठी आपण निवड नाही असंही संतांचं म्हणणं आहे. दिवे दिला देह भजना कोमटा
तोया झाला फाटा बाकी काय का संसार चालत चालत करायचा असतो आणि भजन अठ्ठासानं करायचं असतं. नन्हे महाराज पण विज्ञान युगात राहतो आम्ही, जग पुढे गेलं आणि आता भजनाला कलियुगामध्ये प्राधान्य नसल्यामुळं आम्ही जरा भजनापासून दूर आहे. संतांचं म्हणणं आहे ज्या दिवशी तुम्ही भजनापासून दूर झाल का त्या दिवशी पाप वाढल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी पाप वाढेल का त्या दिवशी आयुष्यभर दुःख भोगावं लागतं असंही त्यांचं म्हणणं आहे. तुका म्हणे पापे येते रोगाच्या रूपे, रोगाच्या रूपानं पाप पुढे आल्याशिवाय राहत नाही. जेवढं जेवढं पाप जास्त तेवढे रोग जास्त, जेवढं पाप कमी तेवढं रोग कमी. पाप होतं कशानं? माऊली सांगतात हरिपाठात नामाशी विनमुख तो नर पापया हरिविन धावया. त्या दिवशी पापाला सुरुवात आहे. ज्या दिवशी वाचेला भजन आलं त्या दिवशी पुण्याला सुरुवात आहे. मान्य महाराज आम्ही तुम्ही सांगता असंच रोज भजन करतो. मग ज्या अर्थी भजन असून मी आमच्याकडे पुण्य पाहिजे आणि ज्या अर्थी भजन करून मी दुःख भोगायची वेळ आली त्या अर्थी आम्हाला कळतं आमच्याकडे पाप असलं पाहिजे. मग भजन करून मी जर पाप शिल्लक राहत असेल आणि भजन करून जर पुण्य शिल्लक राहत नसेल तर नेमका काय घोटाळा आहे? झपाट्यानं वाढतं असं शास्त्राचं मत आहे. पुण्य बी किती मिठी लावून केलं तरी टिकत नाही असं संतांचं म्हणणं आहे. जरा लक्ष देऊ नाही का? पुण्य कितीही करा पण टिकवता येत नाही. पुण्य थोडं करतो आपण आणि तेवढं त्याच्यापेक्षा डबल खर्च करतो. त्यामुळे पुण्य झिरो आहे आणि पाप आहे तेवढं आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. आपण येताना दोन्ही समान घेऊन आलो असं संतांचं म्हणणं आहे. पाप पुण्य दोन्ही समान आहे. जन्माला येताना पाप बी तेवढंच आहे आणि पुण्य बी तेवढंच आहे. तरी बी पुण्य कमी पडतं आणि पाप वाढतं. ज्या अर्थी त्या अर्थी पुण्याचा खप जास्त आहे, म्हणजे खर्च जास्त आहे. कसं पुण्य खर्च होतं 2 मिनिटात सांगतो. पुण्य सांगितलं का झिरो होतं. अहंकारानं पुण्य नष्ट होतं. थोडा जरी तळभर जरी होया विमान, थोडा जरी अहंकार आला का अख्खं पुण्याचं भस्म झाल्याशिवाय राहत नाही. आणि 1 सेकंदाच्या रागानेही पुण्य नष्ट होतं असं संतांचं म्हणणं आहे. सोपं सांगतो, लक्ष देऊ नाही का? पुण्य कमवायला सोपं आहे पण टिकवायला अवघड आहे. किती पुण्य होतं हे मोजता येत नाही, एवढी ताकद भगवंताच्या नावात आहे. पण इतकं पुण्य आपल्याकडे ज्या अर्थी शिल्लक नाही त्या अर्थी केलेलं पुण्य सगळं खर्च झालेलं आहे. जातं कुठं? अर्धा सेकंद राग आला की सगळ्या पुण्याचं भस्म आहे. अर्धा सेकंद उभ्या जीवनामध्ये 1 सेकंद राग आला का आतापर्यंत पुण्य भस्म झालं. शेतीला अशोकनाथ नेऊन बसवलं रावणानं आणि दुसऱ्या दिवशी लवाजमा घेऊन गेला. सगळं हार वगैरे ताट प्रधानजी सेवक नोकर चाकर सगळा लवाजमा गेला आणि सीतेनं त्राटिकेला विचारले काय असते? इथलंच आहे. कोण आहे? राजा. काय नाव आहे? तोच ना ते रावण. इकडे कोणीकडे आलाय? म्हणजे ते आपल्याकडेच आला. आपल्याकडे आला कळलं, सीतेने मान खाली घातली. ज्या क्षणाला मान खाली घातली रावण बडबड करून महागारी गेला तरी पापणी वर केली नाही शेतेनं. रावण समोर आला आणि ती विनंती केली, शेते राम इकडे येत नाही. दगडाला कवटाळते, झाडाला विचारते. ते व्याकुळ झाला राम. जरी त्याला पत्ता लागला तरी 400 कोस समुद्र ओलांडून अलीकडे येऊ शकत नाही. जर राम अलीकडे आला तर आमचे राक्षस त्याला जीवन सोडत नाही. काय बी असू दे राम संपला म्हणून समज, हार उचल आणि माझ्या गळ्यात घाल. 2 तास रावण बडबड करत होता पण सीतेने खालची पापणी वर केली नाही. रावण घाबरला. प्रधानजीला विचारले काय
एवढं बोलून ही हार घालत नाही. प्रधान म्हणला असं कोणी हार घालत नसतं. मग तुमची संपत्ती सांगा. संपत्ती. दुसऱ्या दिवशी रावण आला आणि शेतेला संपत्ती सांगली. शेते माझी संपत्ती कमी नाही, घर मोठं आहे, ह्यात नवल नाही, अख्खं गाव सोन्याचं आहे. 5 लक्ष घरे पाषाणाची येत, 7 लक्ष येते विटबंदी, बोट घरी येते काशाने तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी, पेवर 7 कोटी घर सोन्याचे, एकटेचे हार घाल. तरी बी शेतीने पापणीवर केली नाही. पुन्हा विचारलं प्रधान, अरे नेमकं काय? म्हणजे वजन पाहिजे. पैशाला कोण खातो? खर्चून पैसे असेल आणि वजन नसेल तर त्याला 0 किंमत असते. तिसऱ्या दिवशी रावणाला वजन सांगितलं. शेते मी साधा माणूस नाही, 80,000 बायका आणि 1.25 लाख नातू आहे. नुसतं एवढ्यावर नाही, ब्रह्मदेव पंचांग बघायला आहे आणि 6वी बाळणपण करायला आहे. आमच्या घरी रावण सांगतो 6वी करी बाळणपण, गाढव वळी गजानन, गणपती गाढव राखायला आणि 6वी बाळणपण करायला आहे. 9 ग्रहाच्या पायऱ्या आहे आणि जेवढे देव आहेत का तेवढे माझ्या बंदिशाळेत आहे. वजनाला कमी नाही, हार घाल. तरी शेतीने पापणीवर केली नाही. मग रावण घाबरून हार टाकून दिला आणि शेतीला विनंती केली, शेते काय तुला राग येत नाही का? अगं राग तर हार घाल ना, राग तर हार घाल ना. म्हणजे शेतीने सांगितलं, रावणा मला राग येत नाही, मी आणत नाही. थोडं लक्ष देऊ नाही का? रावणा मला अर्धा सेकंद राग आला का अर्धा सेकंद तुझी अख्खी लंका धडा धडा पेटल्याशिवाय राहत नाही, एवढी माझ्या रागात पावर आहे. पण अर्धा सेकंद राग आला का तर आतापर्यंत माझं पुण्य भस्म झाल्याशिवाय राहत नाही. आणि पुण्य संपलं का माझी रामाची भेट होणं शक्यच नाही. माझी रामाची भेट व्हावी अशी इच्छा असेल तर माझ्याकडे पुण्य पाहिजे आणि ते पुण्य मी वाया जाऊ देत नाही. अर्ध्या सेकंदाच्या रागानं पुण्य नष्ट होतं असं सीतेचं म्हणणं आहे. पुण्य पाहिजे. पुण्य वाढण्याचे साधन संतांनी जेव्हा पुढे मांडली, काही हरकत नाही, काही तकलीफ नाही, काही अट्टास नाही. सर्वात सोपं साधन आहे भगवंताचं भजन. कितीही वेळा घेतलं का तरी कधीच कंटाळा येत नाही. त्याचं नाव आहे भजन. नीट ऐका जरा. आणि त्यात एवढं सामर्थ्य आहे, दुहेरी फायदा आहे. दुहेरी काय फायदा आहे? एक पुण्य वाढवतं आणि दुसरं पाप नष्ट करतं. पुण्य वाढवून द्यायची ताकद भजनात आहे आणि पाप ही नष्ट करायची ताकद भजनात आहे. जेवढं पाप आहे तेवढं नाहीसं करायची ताकद भजनातच आहे आणि जितकं पुण्य कमवाय तितकी ताकद भगवंताच्या नामात आहे. हे संतांनी इतकं सोपं केलं. तो का म्हणे सोपे हे सर्वाहुनी शहाणा तो धनी. तिथं इतकं सोपं साधन आहे हेही मान्य आहे. पण चालू स्थितीला आमचं असं म्हणणं आहे, महाराज आमच्याकडे पापच नाही. पाप नाही हे कुणी कोणाला विचारायची गरज नाही. आपल्यावर कळतं आपण किती पापी आहोत. जसं त्रास असेल का तसं पाप जास्त आहे असं ओळखायला हरकत नाही असं संतांचं म्हणणं आहे. कसलीच तकलीफ नाही का समजायचं आपल्याकडे जरा पुण्य आहे. पैशावर नाही मोजायचं पाप पुण्य. पाप पुण्य दुःखावर मोजायचं असं संतांचं म्हणणं आहे. मी हात जोडतो. जेवढं पैसे कमी तेवढं देवाच्या जवळ चाललो समजा. आणि जेवढं पैसे जास्त तेवढं भगवंताच्या दूर चाललो असं समजा. असं त्यांची प्रमाण आहे. देव भक्ता लागे करुणे दे संसार अंगे वारंवार करुणे संसार पुढे येऊ देत नाही. त्याचं नाव देव. देव सर्वश्रेष्ठ आहे, देव महान आहे, देव परिपूर्ण आहे. पण देवाला आपलंसं करून देण्याची ताकद ज्याची आहे त्याचं नाव संत आहे. संतांचं एवढंच म्हणणं आहे, बाबा पापातून थोडं बाहेर निघा आणि खऱ्या पुण्याची गाठ घालून घ्या. पुण्याशिवाय कलियुगात पर्याय नाही. हे बरे म्हणा महाराज. पण पाप आमच्याकडे तकलीफ जास्त आहे, दुःख जास्त आहे, त्यात आमच्याकडे पाप आहे असे आमची भूमिका आहे. मग ह्यातून बाहेर निघता येतं लय वेळ लागत नाही. तुकाराम महाराज म्हणणं आहे, चुटकी वाजते एवढ्या वेळात तुम्हाला पापातून बाहेर काढायचं कलियुगातलं सोपं साधन आहे. पापाचे 3 प्रकार सांगतात मेन. एक साधं पाप असतं, दुसरं अतिपाप आहे आणि तिसरं महापाप आहे. साधं पाप म्हणजे न कळत घडलेलं, चुकून कीर्तन संपलं 11 वाजता, चुकून लाईट गेली, चुकून लोकांची चप्पल नेली, चुकून झाले.
घरी गेल्यावर अंदाज आला की आपली चप्पल नाही. पुन्हा मंडपात आला, त्याने सांगितलं स्वयंपाकाला, अहो आमची चप्पल नाही. जाऊ दे, ती परगावची होती, जाऊ दे, आता उद्या आला तर मिळ लागल, नाही तर राहू द्या. चुकून गल्लप आपण मंडपात चप्पल सोडून गेला, चुकून चंद्रभागेत गेला का तर ते पाप आपोआप चंद्रभागा धुवून काढते, असं संतांचं म्हणणं आहे. नीट आहे का? चुकून घडलेलं पाप, आवर्जून केलेलं पाप चंद्रभागा धुवून काढत नाही. चुकून घडलेलं पाप ते बी चंद्रभागेत जा, तुमची बेंबी पाणी पाणी बेंबी पर्यंत आलं पाहिजे आणि 3 डुबक्या मारा चंद्रभागेत, आपोआप चुकून घडलेलं पाप निघून जातं. एवढी पावर चंद्रभागेत आहे. दुसरं अति पाप आहे. तिसरं महापाप आहे. महापाप म्हणजे ते ब्रह्महत्या, गृहहत्या, मात्रहत्या, पितृहत्या, भ्रूण हत्या वगैरे वगैरे हे महापापात मोडतं. तुकाराम महाराजांचं म्हणणं, एवढी जरी तुमच्याकडे पाप असेल का तरी एका चुटकी वाजते एवढे वेळात बाहेर काढतो. कशावरून? अभंगाचा शेवट चरण आहे. किती जरी मोठं पाप असेल का तर क्षणात बाहेर निघता येतं. किंवा ऐशियाचे हित हेळा मात्रे, दोन्ही पाठ आहे. तुका म्हणे महापातकी पतेत होते जीवनमुक्त हेळा मात्रे किंवा ऐशियाचे हित हेळा मात्रे. क्षणात पापातून बाहेर निघता येतं. एवढं कलियुगात सोपं साधन आहे. मान्य महाराज, पण ते सोपं साधन नेमकं कोणचं आहे? तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, त्याचं नाव आहे भजन. हे काय नवीन सांगतो? 5-6 पिढी आमच्या भजनात गेला आणि तुम्ही आता सांगता का पापातून बाहेर निघायला? कलियुगाचं सोपं साधन भजन आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, तुम्ही भजन करता असं करायचं नाही, आम्ही सांगतो असं करा. कसं करा? आमच्या सांगण्याप्रमाणे. संतांच्या सांगण्यानं भजन केलं का नक्की पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मर्जीनं भजन रुजू होत नाही.
आता आपल्या आपल्या परीनं भजन चाललं, आपल्याला सोयीचं पडेल असं, जमेल असं, पेलल असं, जसं जसं सोपं वाटेल असं आता भजन आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्ही सांगतो असं करा. कसं करा? भजनाला कशाचीच गरज नाही, फक्त सात्विकतेची फार गरज आहे. भजनात सात्विकता पाहिजे. सात्विकता भजनात जर नसेल का तर त्या भजन फलद्रूप होऊ शकत नाही. भजनात सात्विकता कमी आहे, भाव कमी आहे, ते भजन भजनच नाही असंही संतांचं म्हणणं आहे. भजनात भावाला जास्त किंमत आहे. किती भजन केलं ह्याला जास्त किंमत नाही, भजन कसं केलं ह्याला जास्त किंमत आहे. असं तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे. काही नव्हे एक भावाचे कारण मी सहज सांगत नाही, तुका म्हणे आण विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, भजनाला फक्त शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध. किती भजन केलं असं नाही महत्वाचं, भजन कसं केलं फार महत्वाचं आहे. किती ह्याच्यापेक्षा कसं, किती वर्ष लागला काही कामाचं नाही, कसा जगला हे फार महत्वाचं आहे. तसं किती भजन केलं असं नाही कामाचं, भजन कसं केलं हे फार महत्वाचं आहे. मग करायचं कसं? शुद्ध भावानं. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला, नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्मवाया पैसा बरोबरी तुरावशी गुरी भावाची पुरी व्हावसे. नाही महाराज आम्हाला भजनाची गरज नाही. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजनाशिवाय गत्यंतरच नाही किंवा भजन करावंच लागतं. पण कसं करा? फक्त सात्विकतेनं करा. किती हका मारले हे नाही महत्वाचं, हका कशा मारल्या फार महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सात्विकता पाहिजे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. सात्विकता 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे भजन कशानंच रोज होत नाही. एक मृदंग, दुसरा टाळ आणि तिसरा विणा असला का ब्रह्मरसाची प्राप्ती होते. कलियुगात भजनामध्ये एवढी पावर आहे. काय पाहिजे? मृदंग हे कीर्तनापुरतं आहे. मृदंग आता भजनात मृदंग नाही असं लिहावं लागलं नाही त्यांना. लावणी तबला पेटी टाळ घोष असं नाही. ते दोन्ही जरा भजनात बाजूला ठेवले तुकारामाने. लावणी मृदंग, मृदंग सत्व गुण आहे, तबला तमगुणी आहे आणि पेटी रजगुणी आहे. भजनात सात्विकतेला फार प्राधान्य आहे. मृदंग, एक टाळ आणि एक विणा झाला का ब्रह्मरसाची प्राप्ती होते. एवढी ताकद भजनात आहे. रस 9 सांगितले शास्त्राने. श्रृंगार, हास्य, करुण, रत्नवीर, भयानक, अद्भुत, विवेश आणि शांत. पण 9 रस तुकाराम महाराज सांगतात हे भजनामध्ये आहे. भजन नुसतं तसं केलं का सगळ्या रसाची प्राप्ती होते. एका एका मिनिटात एक एक रस सांगतो. श्रृंगार, श्रृंगार म्हणजे नटणे, नुसतं श्रृंगारित होणे याला श्रृंगार रस म्हणतात. हास्य म्हणजे हसणे, नुसतं असं. काही काही लोक हास्य रसाच्या अधीन गेलेले असतात, नुसतं बघितल्या हसतात. काय कायला किती बी चांगलं सांगू द्या तरी सुद्धा रागच बघतात.
किती विनोद सांगत तरी असं तटस्थ. मला काय अडचण आहे, अडचण नाही म्हणलं, असंच आहे. काय काय नसते बघा असतो हास्य रसाचे आधी असतात. श्रंगार हास्य करुणा, करुणा म्हणजे दया. मी जवळच सांगतो, शेजारचा मुलगा पहिलीतला आहे, रस्त्यानं निघायला आहे, सहज तुमच्या समोर खड्यावरनं पाय घसरला आणि खाली पडला मुलगा, गुडघ्यात थोडा खडा रुतला तर आपल्या डोळ्याला पाणी येतं. त्याला म्हणायचं करुणा रसाच्या अधीन गेलेली माणसं असतात. रद्र वीर, वीर रसाच्या अधीन काही माणसं गेले असतात. बिबिस, बिबिस म्हणजे केळस, विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले से. संसाराकडे बघितल्या बघितल्या किळस येते. संत बिबिस रसाच्या अधीन गेलेले असतात. अद्भुत रस, अद्भुत म्हणजे अति बोलणं. हे खेड्यात एक जुनी म्हण आहे. खेडेगावामध्ये 8 हात लाकूड, किती हात? अरे बापरे, लय लांबली. 8 हात लाकूड, 9 हात धलपी. थोडं थोडे चाला ना, तुम्ही लांब बारावर नाही. लाकूड 8 हात आहे आणि धलपी 9 हात कशी आली? होत नाही, वाढत नाही. याला अद्भुत रस म्हणतात. म्हणजे अतिशोक्ती बोलणं, अति बोलणं. काय समाज होता किती? 2,000 माणसं जेवली म्हण. 2,000 माणसं जेवली वरच, पण कमी नाही. ती निघून गेली ना दुसऱ्याच्या इकडे. काय पत्रवाळी किती आणली होती माणसं? मी सहज म्हणलं पत्रवाळी किती म्हणली? 300 ते 150 राहिली. मला 300 पत्रवाळ्या आणली, त्यातली 150 शिल्लक आहे. ते म्हणले 2,000. त्यांना बोलायची जो आहे म्हणला. ही सरळ सरळ आहे. अद्भुत रसाची आलेली आहे. मी परवा दिवशी कार्यक्रम संपला नाही, जण घरी चहा प्यायला कीर्तन संपल्यावर चहा घेऊन गेला असता तर चल म्हणलं नाही आणि म्हणत बी नाही कोणी. आता 2025 मध्ये नुसतं डोक्यावर हात ठेवून काय होता. चहा घेऊन गेला असता तर आता किती बी याला होई म्हणून काय गेले नकच म्हणावं लागतं ना. नक म्हणलं की लगेच निघून जाते. पण चल चहा घेऊन गेला असता तर मी लगेच काही म्हणले. त्याचं नाव इलाज झाला. ती मोहर मी मागत, ती मोहर मी मागे. दरवाजा उघडला, राजात आम्ही बसलो. खेडेगावात राजात बसलो आणि सहज त्याने विषय काढला. चहा बसतो. 2 मुलं 2 मुली. मी चांगलं आहे, अशी मुलगी आहे म्हणलं. असा मुलीला जागा मिळते. 70 एकर बागायत आहे. 25 एकर डाळिंब आहे, 10 एकर द्राक्ष आहे, 17 एकर केळी आहे, 10-5 दर्शकाई, 10-5 म्हशी आहेत, वगैरे 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 बरंच आहे. 2 ट्रॅक्टर आहे, 1 JCB आहे. इतकं सुंदर आहे. इतका बंगला मोठा आहे, कमीत कमी 3.5 कोटीचा आहे. कोणत्या गावात आहे? आमक्या आमक्या. नाव आमचं नुसतं मी लिहून घेतलं. आठवड्यापर्यंत त्याच गावात गेली आणि त्यांना ज्याच्या घरी गेलो त्यांना सहज म्हणलं ही आमचं आमचं काय पाहू नाही काय म्हणलं. पाहुणे घेऊन काही नाही, पण हे नेमकं राहतं कोण? आमच्याच गोरावर काम आलंय. अतिशयोक्ती म्हणजे अति बोलणं. ह्याला अद्भुत रसाच्या अधीन येईल माणसं असतात. श्रंगार हास्य करून रद्र वीर भयानक अद्भुत बिबिस आणि शांत रस. तुकाराम महाराजांनी ब्रह्मरस 10वा तयार केला. मी पुणे एक हात जोडतो. ब्रह्मरस कशाला म्हणतात? ब्रह्मरस काय आहे? ब्रह्मरसाची ताकद काय? ब्रह्मरसाला काय प्राप्त होतं? पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं नाही. ह्या भवसागरातून तरुण करणे ताकद ब्रह्मरसामध्ये. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. पिढा म्हणजे हे दुःख नाही, पिढा म्हणजे जन्मायचं मरायचं. ह्या भवसागरातून तरुण जाता येतं. इतकी ताकद ब्रह्मरसात आहे. ते मिळतं कुठं? भजनानं. कसं केल्यावर? अभंगाचं 3रं चरण आहे.
वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. एकच आहे, किती जरी पाप असेल तर बाहेर निघायचं कलियुगात. साधन आहे भजन करायचं. कसं मृदंग टाळ विना शुद्ध सात्विकतेनं भजन केलं का ब्रह्मरसाची प्राप्ती होते. इतकी कलियुगात भजनामध्ये ताकद आहे. मान्य कळलं महाराज. पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? ते मृदंग टाळ विना ते हांजी ह्याला बोलव त्याला बोलव मेळ लागत नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आमच्यासाठी आमचं साधन वैयक्तिक नाही का काही करायचं झालं पण आमच्या पुरतं आम्ही तुकाराम मला सांगतात ती साधनं बरीच आहे पण कलियुगापुरती बंद आहे. जर लक्ष देऊ नाही का उपायाशी येथे वाण नाही. भगवंताकडे जाण्याचे पुण्य वाढवून घेण्याचे उपाय मार्ग बरेच आहेत कलियुगात पण कलियुगापुरते ते बंद आहेत. का बंद केले? ते आपण त्या मार्गे जाण्याच्या योग्यतेचे नसल्यामुळे बंद करावं लागले. कलियुगात यज्ञाला परवानगी नाही. नीट ऐका. कलियुगात योगालाही परवानगी नाही. माऊली सारीपाठ तुम्हाला पाठ आहे. योग यागविधी येणे नोहे सरळ सरळ सांगतात. इथं त्याचं काही काम नाही. यज्ञ करायला जास्त खर्च येतो असं बी त्यांचं म्हणणं आहे. यज्ञ ज्या राष्ट्रात करायच्या त्या राष्ट्रात गोहत्या होता कामा नये. ज्या राष्ट्रात गोहत्या होत नाही त्यात यज्ञ करायला परवानगी असते. जिथं गोहत्या होते का त्यात यज्ञ करून फळ मिळत नाही. बरेच मार्ग कठीण आहेत कलियुगामध्ये. योगाच्या मार्गाने गेला का तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या योगामध्ये सरळ सरळ चालणार नाही. कळत 2 मिनिटात सांगतो. गेल्या 25 वर्षात 50 वर्षात 1 क्विंटलची भरती होती. बरोबर ना? होतं असं किती भरत होते? 1 क्विंटल भरायचं ना. ते तुरी ज्वारी बाजरी गहू काय असेल ते 1 क्विंटल भरायचे. ते पुन्हा 75 किलो झालं. पुन्हा गेल्या 10-15 वर्षापासून 50 किलो झालं. गेल्या वर्षीपासून 40 किलो झाले. अजून 2030 पासून 25 किलो. 2040 पासून 15 किलो. 2050 ला 5 किलो. 2007 पर्यंत 1 किलो. कशामुळं? जशी जशी कुवत कमी झाली तशी वजनाची भरती कमी केली. जशी जशी कुवत आपली संतांनी बघितली आणि खडतर मार्ग कलियुगात बंद करून ठेवले. तुम्ही त्या योग्यतेचे नाही रे का? बुद्धिमत्ता कमी आहे. मी 2 मिनिटात सांगतो. ज्ञान कमी आहे. ज्ञान कमी असून गर्व जास्त आहे. तिथं ते चालत नाही. आयुष्य मागच्या तुलनेमध्ये आता फार कमी आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 50 झोपेत गेले असे त्यांचं म्हणणं आहे. शतकने ते रात्र खाय. पहिली 12 वर्ष बालपणी गेली. वर्ष ते 12 वर्ष पहिलं काही कळत नाही आणि शेवटच्या 15 वर्षात काही कळत नाही. मधल्या काळात तुम्ही किती वेळ यज्ञ करणार किती वेळ योग करणार त्या साधना कलियुगापुरत्या बंद आहे. अभंगाचं दुसरं चरण आहे.
किती क्षणात बाहेर निघता येते कलियुगात इतकी ताकद आहे कशा भजनात कसं करायचं लावणी मृदंग फुटवा घोष शिव ब्रह्मरस आवडीने मान्य महाराज पण भजनाच्या व्यतिरिक्त साधन कलियुगात नाही का बाकीची साधनं कलियुगापुरती बंद केली आहे एकच साधन चालू आहे केला राज्यभार चालू आहे कारण काय कारण त्याला बरेच आहे इथं कसलीच अडचण नाही भजनामध्ये कसलीच तकलीफ नाही कितीही कसला तरी जीव असेल तर त्याचं उद्धरून जाण्याचं सामर्थ्य कलियुगात फक्त भजनामध्ये मान्य महाराज पण भजन करा असं करा तसं करा हे सगळं कळलं पण नेमकं करा कुणाचं भजन करा की जेणेकरून आम्ही पापातून बाहेर निघल आणि पुण्य आमचं वाढवून मिळेल तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे करतो मान्यता करतो सर्व सत्य स्वाधीन आहे का असा जो कोणी देव पंढरपुरात विठेवर पाय देऊन उभा आहे असा त्याचं नाव आहे विठ्ठल इतर देवाचं काही काम नाही असं संतांचं म्हणणं आहे दुसऱ्याचं काही काम नाही एकच आहे सगळी सत्ता ज्याच्या स्वाधीन आहे त्याचं रात्रंदिवस भजन करा कोणी करा सकाळशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार सकाळशी येते अयाधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामाने कलियुगात उद्धार होतो सगळ्यांनी भजनाला प्राधान्य दिलं पाहिजे मान्य कधी करा कधीही करा नाही काळ वेळ लागे त्याला काळाचं वेळाचं बंधन नाही भजनाला भगवंताच्या भजनाला कसलंच बंधन नाही इतकं कलियुगातलं सोपं साधन आहे काय होतं त्यानं पुण्य वाढवून मिळतं नामसंकीर्तन अनंत जन्माचं पाप भस्म होतं आणि पुण्य वाढवून देतं त्याचं नाव आहे भजन मान्य अजून काय करत तुमचं भजन कसलीच चिंता ठेवत आता जे टेन्शन आहे ना टेन्शन ताण आहे सगळ्या जीवाला ताण आहे पैसे असणाऱ्याला बी ताण आहे आणि नसणाऱ्याला बी ताण आहे ज्याचं बरं आहे त्याला बी टेन्शन आहे आणि ज्याचं बरं नाही त्याला बी टेन्शन आहे ज्याला सगळंच मिळलंय ते बी अस्थिर आहे आणि ज्याला काहीच मिळलं नाही ते बी अस्थिर आहे ज्याला भरपूर मिळलंय ती पुढे जाण्याच्या इच्छेनं अस्थिर आहे आणि ज्याला काहीच नाही त्याला थोडं तरी मिळावं म्हणून ते अस्थिर आहे प्रत्येक जीव कलियुगातला भांबावून नाही असं धावपळीमध्ये बेजार झालेला आहे काय करावं सुचत नाही नेमकं काय केलं पाहिजे काय करू नये काय करण्यासाठी आपण आहोत नेमकं काय करतो आहे ते आतापर्यंत जीवाला सुचलं नाही फक्त संसाराच्या अधीन जाऊन धावपळ चालू आहे तुकाराम महाराज पण ह्याचा संसार सोडा असं नाही संसारातच राहा पण संसाराचं टेन्शन आहे का त्यातून बाहेर निघण्याचं बी सामर्थ्य कलियुगात भगवंताच्या नावात आहे हरिपाठ एकनाथ महाराज तुम्हाला पाठ आहे हरिपाठाचा द्रौपद आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे काल 2 दिवस झाले एक क्लिप आहे 2-4 दिवस झालं कसला बी रोग असू द्या कसला बी आजार असू द्या कसले बी टेन्शन असू द्या एक दिवसातून सकाळी झोपेतून उठल्या 9 मिनिटं असं त्यांनी लिहिलेलं आहे 9 मिनिटं माझं म्हणणं 10 मिनिटं 9च्या ऐवजी 10 मिनिटं मोठ्यानं टाळी वाजवून नुसतं विठ्ठल विठ्ठल भजन करा कसलीच तकलीफ शिल्लक राहत नाही असं आज ठरलेलं आहे त्यांचं इतकी पावर विठ्ठलाच्या नामात आहे नुसतं 10 मिनिटं मोठ्यानं टाळी वाजवायची आणि जेवढं आरडता येतं तेवढ्यानं विठ्ठल विठ्ठल भजन 10 मिनिटाला काय लागतं 10 मिनिटात सर्वच दुःख नाहीस होतं एवढी ताकद त्याच्या नावात आहे अजून काय होतं त्याच्या नावानं त्याच्या नावात जवळ येम येत नाही इतकी पावर आहे यमधर्म सांगेल होता
तुम्हा नाही तेथे सत्ता कुठं जे तो होय हरे कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा त्यांच्या नावाच्या शिवेलाही येम येत नाही इतकी ताकद भगवंताच्या नावात आहे. भगवंताच्या नावात ताकद आहे, भजनात पावर आहे, भजनाने सर्वस्व मिळतं. पण त्याचं नेमकं नाव काय? अभंगाचं पहिलं चरण आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता दुसऱ्याचं कलियुगात काही काम नाही. एकच हे करतो नाम म्हणा हरीशी करुणा ये तुझी आपुला तू देव एक करून घ्यावा तेने विनजीवा सुखतो. हे एक एक एकाला फार प्राधान्य, अनेक नाही एक. देव एक, त्याचं नाव आहे विठ्ठल. त्याच्या नावात ताकद आहे. भजन सर्वश्रेष्ठ आहे. कलियुगात नामाशिवाय पर्यायच नाही. एक सर्वश्रेष्ठ विठ्ठलाचं नाम आहे. कलियुगात म्हणण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. कुठेही कसेही घेता येतं, पण अडचण एवढे भाव तसा पाहिजे. भावाशिवाय गत्यंतर नाही. 2च मिनिटात सांगतो. किती ह्याच्यापेक्षा कसं किती भजन केलं हे नाही महत्वाचं, भजन कसं केलं फार महत्वाचं आहे. जास्त वेळ भजन करावं लागत नाही, थोड्या वेळानं त्यांची प्राप्ती होते. एवढं सामर्थ्य कलियुगात भगवंताच्या नावात आहे. दुसरं साधनच नाही असं त्यांचं म्हण आहे. नामवर देतत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील जरी. दुसऱ्या मार्गे गेला तर तू नक्की देवापासून दूर गेला असं समज, असं माऊलीचं म्हणणं आहे. एकच सरळ मार्ग आहे भगवंताचं भजन. भजनात ताकद सामर्थ्य आणि पावर असल्यामुळं काहीच करावं लागत नाही. आयुष्यभर फक्त भजन करा. भजनानं पुण्य वाढतं आणि पापाचा नायनाट होतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. बहुतांची साक्ष ऐशी कैशी मुखी नाम हाती मोक्ष. वाचेला नाम आलं का ताबडतोब मुक्ती मिळते. इतकी पावर भगवंताच्या नावात आहे. सोपं आहे सगळ्यात साधन, काही करावं लागत नाही. अडराणी भरले जग असं
पण वाहत चाललो, संसाराच्या अधीन गेलो, त्याच्यामुळे संतांना अवतार घ्यावे लागले आणि संतांनी मोजकं सांगितलं, बाबांनो काही करू नका, रात्रंदिवस फक्त भजन करा, पुण्य कमवा, पापातून बाहेर निघा आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. संतांचं एवढाच हेतू आहे, फक्त जीवाची आणि देवाची भेट घालून देणे, बाकी काही नाही. एकच, जर तुम्ही भगवंताकडे गेला का नक्की पैल तिरला गेला म्हणून समजा. कमरेवर हात ठेवून पंढरपुरात तेवढा उभा ह्याने कालवा केला संतांनी जास्त. आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, उठा लवकर जा, पंढरपूर आपलं करा, पांडुरंग येता डोळा भरून पहा, नक्की तुम्ही पैल तिराला गेल्याशिवाय राहत नाही. 84 लक्ष मरायचं, 84 लक्ष योनीमध्ये जलमायचं, हे दुःख पुन्हा पुन्हा भोगण्यापेक्षा कमरेवर हात ठेवून पांडुरंग तेवढ्यासाठी पंढरपुरात उभा आहे. ते कमरेवर हात ठेवून सांगते, एकदा आला का पलीकडे जायला पाणी समुद्राचं फक्त कमरे एवढा आहे. कधी ठेवून या हात, कर ठेवून या अरे करीत असा चिंता हैल राहून पैल जायचं टेन्शन घेऊ नका. कमरेवर हात ठेवून पांडुरंग तेवढ्यासाठी उभा आहे. इकडे एकदा ये, समुद्राचं पाणी फक्त तुला कमरे एवढं आहे आणि कमरे एवढ्या पाण्यातून हैल राहून पैल जायला काही वेळ लागत नाही. म्हणून फक्त त्याचं भजन करा. रात्रंदिवस भजनात ध्यास घ्या, काही 8 तास लागत नाही. सकाळी 1 तास मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं, पण तरी मी 2 मिनिटात सांगतो. सकाळी 1 तास रामकृष्ण हरी म्हणा आणि संध्याकाळी 1 तास रामकृष्ण हरी म्हणा. काही 8 तास करायचे. स्नान झाले की एका जागेला बसा आणि 1 तास रामकृष्ण हरी म्हणा आणि संध्याकाळी 1 तास रामकृष्ण हरी म्हणा. धांदळ आहे, गडबड आहे, टेन्शन आहे, त्रास आहे, वाटलं तेवढे व्याकुळ झालेलो आहोत आपण, अस्थिर नाहोत, पण तरी भगवंताच्या भजनाशिवाय कलियुगात पर्याय नाही. 1 तास नाही जमलं, अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी भजन करा. नाही अर्धा तास जमलं तर सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा. हे आयुष्य पुन्हा नाही, हा देह पुन्हा नाही आणि हे जगही पुन्हा नाही. आहे यात भगवंत आपलासा करून घ्यायचं सोपं साधन आहे भजन. थोडं आयुष्य पुढे गेलं का भगवंत आपला संपर्क तुटल्याशिवाय राहत नाही. भगवंताचा आपला संपर्क तुटण्याच्या अगोदर सावध व्हा. जळजळणी महिला आहे भक्तीच्या पाठीला ते पावे शव्यांगी धामाने, लवकरात लवकर सावध व्हा, भजन करा आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. बोलता बोलता काही चुकलं असेल, कमी झाला असेल, जायचं लागाव झालं असेल, मागून झालं काही चुकीचं काही झालं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर आहे, तेवढी सद्गुणी कृपा टाळत्री मंडळाचारी श्रोते मंडळी सर्वांनी अवश्य साथ दिल्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी. ज्ञानेश्वर मनोज महाराज कासा आणि प्रकाश महाराज तुतामणे महापात के पतित, तुतामणे महापात के पतित, तुतामणे महापात
मोरुनिया वाटा होती जीवन हेला मात्र जीवन हेला मात्र हेला मोरुनिया वाटा तुझ्यामध्ये महापातके तुझ्यामध्ये यानंतर काशीनाथ म्हणते आणि समोर म्हणते जे आता माहित आहे संजू महाराज म्हणतात चरण धरा. Oh,
ठिकाणी सप्त्याचा दुसरा दिवस आहे. कालपासून सप्ताहाला सुरुवात झाली. काल आरती होती म्हणून आपल्याला काय बोलता आलं नाही. आज आरती नाही कारण की शेवटच्या दिवशीच आरती ठेवलेली आहे. हा चाललेला हा जो काय सुख सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातही मिळणार नाही. आताच महाराजांनी सांगितले, मोडून या वाटा सूक्ष्म विस्तार केला राज्यभार चालायचा. म्हणून याच्यासाठी पारमार्थाची सक्त जरूरत आहे. कारण की सध्या जे संस्कार म्हणून जे काय आहेत ते आता आपण पारमार्थाच्या स्वरूपाने आपल्या मुलांना, हे जे काय लहान मुलं आहेत त्यांच्याबद्दल एक वेळ टाळे वाजवा सगळ्यांनी. दुसरी गोष्ट, आमचे राहुल महाराज काल नव्हते, आज आलेले आहेत आणि आज रंगही तसा आलेला आहे. आणि आमचे हरिभक्त परायण घाटणेकर महाराज त्यांनी सगळ्यांना हसवलेले आहे. काल एवढे का लोक हसले नाहीत पण आज हसलेले आहेत. कारण की आपले जे काय अनेक जे काय रोग आहेत त्या सगळ्या रोगातून सगळ्यातून विश्रांती फक्त पारमार्थात आहे, दुसरीकडे कुठं नाही आहे. कारण की राहुल महाराजांच्या विषयी सुद्धा आज आलेले आहेत. पकवान फार सुंदर अशा पद्धतीने वाजवलेले आहे. त्यांच्याविषयी एकदा टाळे वाजवले ते बरोबर. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आपले काल प्रवचनकार प्रदीप माने आपल्या गावचे युवा प्रवचनकार कीर्तनकार चांगल्या पद्धतीनं त्यांनी सेवा केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. अशीच सेवा सगळ्यांनी करावी. कारण की हा जो का चाललेला सुख सोहळा आहे हा सगळ्यांच्या वर्गणीतून सगळ्यांच्या मदतीतून चाललेला आहे. ज्यांनी ज्यांनी अन्नदान म्हणून दिलेले आहे त्यांची नावं आज का पुकारत नाही. कारण की शेवटच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी गहू दिलेले आहेत, तांदूळ दिलेले आहेत, शेवट दिवशी सांगणार आहे आणि त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार होणार आहे. आजचे अन्नदाते या ठिकाणी देवेंद्र कासार, त्यांना महाराजांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावं. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ फुलचंद कासार यांच्या स्मरणार्थ त्यांनी आनंदाने केलेले. सगळ्यांना सूचना आहे, जाऊ नका घरी. कारण की 16 तारखेला भारुड आहे, 16 तारखेला रविवार आहे. त्या दिवशी कीर्तन 7 ते 9 ठेवलेले आणि भारुड आहे. कुठलं गाव ते? शहापूर दैठण्याचे भारुड येणार आहे आणि ते मंतेश घंटे हे सगळ्यांचं भारुड होणार आहे. 9च्या पुढे होणार आहे. पहाटे 5 ते 7 काकडा ब्रह्मदेव फुलमाळी त्यांना पण शाल श्रीफळ द्या. तुम्ही महाराजांना घाला. 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 7 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 2 ते 4 भजन महिला भजन आहे. हरिपाठ 5 ते 6. सर्वांना विनंती आहे की जे काही मुलं आलेले आहेत हरिपाठ फार सुंदर अशा पद्धतीने हरिपाठ म्हणतात आणि त्यावेळेला
भगवंताच्या नामामध्ये ते नाचतात, कारण की कीर्तनामध्ये नाचणं हे फार वेगळं आहे आणि ते या मुलांच्याकडून शिकलं पाहिजे. अशा पद्धतीनं हा त्या ठिकाणी हरिपाठ म्हणतात आणि 7 ते 7 प्रवचन उद्याचे प्रवचनकार गुरुदास तोडमी गुरुजी यांचे वंशज दत्तात्रय तोडमी यांचं प्रवचन आहे. उद्या रात्री 8 ते 10 हरिभक्तपरायण गुरुवारी हसन महाराज अत्तार कुर्डवाडी हे मुस्लिमचे आहेत. गेल्या 4 वर्षापूर्वी ते आले होते, त्यावेळेला मक्तुल साहेब शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता आणि आता ते हयातीत नाहीत. आता ते उद्या आल्यानंतर आपण इस्माईल शेख यांच्या हस्ते सत्कार ठेवलेले, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधलेले मुस्लिम समाजाचे असून आणि त्यांनी 30 ते 40 विद्यार्थी तयार केलेले, त्यांचे पण उद्या विद्यार्थी मुलं येणार आहेत उद्या. आणि या ठिकाणी उद्याचे अन्नदाते वैकुंठवासी शांताबाई दौलापा कांबळे यांच्या स्मरणार्थ संगप्पा कांबळे यांचं उद्या अन्नदान आहे. सो पार्वती पंढरी यांच्या स्मरणात भानुदास गोरे यांचं अन्नदान होणार आहे. सर्व अन्नदात्यांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण येऊन इथं अन्नदान केलं तर फार चांगलं होईल आणि आपणही त्या ठिकाणी सगळ्यांच्या बरोबर 2-2 घास प्रसाद घेतलं तरी फार चांगलं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी प्रसाद घ्यावा, सर्वांनी अन्नदान घ्यावं आणि याप्रमाणे कार्यक्रम आहेत. आता भारुडाची सूचना तर दिलेली आहे, तरी कृपया याप्रमाणे कार्यक्रम राहतील. या